हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. स्वागत करते तुमचं आपल्या एका छानशा व्हिडिओमध्ये. तर आज आपण बनवणार आहेत आळूवडी. खमंग, खुसखुशीत, कुरकुरीत अशी आळूवडी. चला तर मग बघूया. इथं मी आळूची पानं घेतलेली आहेत. आळूची पानं घेताना नेहमी त्याचा देठ डार्क चॉकलेटी कलरचा बघून घ्यायचा. तुम्ही जर हिरव्या कलरचा देठ घेतला तर जेव्हा आपण आळूवडी खातो त्यावेळेला ते घशात खवखवतं किंवा घशात असं इचिंग होतं. त्यामुळं त्याचं देठ नेहमी डार्क चॉकलेटी कलरचा बघून घ्यायचा, म्हणजे त्या खाताना कोणताही त्रास होणार नाही. तर पाने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत मी आणि ती कोरडी करायसाठी ठेवून दिलेली आहेत. आता मी इथं बेसन पीठ घेतलेलं आहे. एक मोठी वाटी म्हणजे एक बाउल भरून मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि 2 चमचे तांदळाचं पीठ मी यामध्ये घालून घेतले. थोडासा हिंग, हळद आणि आलं, लसूण, मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे. ती पेस्ट आपल्याला यामध्ये घालायची आहे. तुम्ही मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तुम्हाला जर मिरची घालायची नसेल तर तुम्ही मिरची पावडरसुद्धा घालू शकता, पण मिरचीनं टेस्ट जरा छान येते, त्यामुळे मी इथं मिरची वापरते. त्यानंतर यामध्ये मीठ घालून घेते. धने जिऱ्याची पूड आपल्याला घालून घ्यायची. त्यानंतर यामध्ये थोडेसे तीळ घालून घेतलेत, म्हणजे एक अर्धा चमचा तीळ घालून घेतलेत यामध्ये. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही थोडासा ओवा पण घाला. ओवा घालताना नेमका माझा कॅमेरा बंद झाला होता. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. बेसन पिठाचा कोणताही पदार्थ करताना तो जेव्हा आपण तळणीचा पदार्थ करतो त्यावेळेला त्यामध्ये ओवा अवश्य घाला. ओव्यामुळे आपल्याला तो पदार्थ बाधणार नाही किंवा त्याचा त्रास होणार नाही. त्यानंतर इथं मी 1 चमचाभर रवा घालून घेतला आहे. रव्यामुळे आपली जी वडी आहे ती खुसखुशीत व्हायला मदत होते आणि अजून कुरकुरीत होते. नाही घातलं तरी चालेल, कारण आपण तांदळाचं पीठ तर घातलेलंच आहे. पण जर घालायचं असेल तर तुम्ही 1 चमचा रवासुद्धा घालू शकताय. आता हे छान असं मिक्स करून घेतलं. आता यामध्ये चिंचेचा कोळ घालून घेतला. चिंच भिजवताना त्यामध्ये मी थोडासा गूळसुद्धा घातला होता, त्यामुळे टेस्ट अजून छान येते, आंबट गोड अशी टेस्ट येते. आळूवडी करताना नेहमी त्यामध्ये आंबट पदार्थ घाला. अजिबातच ते घशामध्ये त्रास होणार नाही त्याचा. तुमच्याकडे जर चिंच नसेल तर तुम्ही लिंबूसुद्धा पिळू शकता. एक अर्धा लिंबाचा रस तुम्ही यामध्ये पिळा. त्यानंतर मी यामध्ये थोडंसं तेल घालून घेतले. तेलामुळे आपली वडी ड्राय होणार नाही, ती छान अशी सॉफ्ट लागेल. म्हणजे तुम्ही न तळता नुसतं जरी वडी खाणार असाल, उकडलेली वडी, तरीही तुम्हाला ती खाताना कोणताही असा ड्रायपणा वाटणार नाही. त्यामुळे त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं. कोणताही पदार्थ बनवायची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते, तशीच ही आळूवडी बनवण्याची पद्धत माझी मी तुम्हाला दाखवते. आता हे आपण आपल्या पानांना लावून घ्यायचं आहे. पानं उलटी पान एक घेतलेलं आहे ते उलटं ठेवायचं आहे आणि त्यावर आपल्याला हे सगळं बॅटर लावून घ्यायचं आहे. हे छान असं पसरून घ्यायचं. बॅटर करताना जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त घट्ट पण करायचं नाही, जेणेकरून ते व्यवस्थित लावता येईल. जास्त पातळ केला तर ते व्यवस्थित त्याच्यावर बसणार नाही आणि घट्ट केला तर ती वडी अशी घट्ट होते, एकसारखं व्यवस्थित त्याला पीठ लागत नाही. त्यावर दुसरं पान ठेवून घेतले. दुसरं पान आपल्याला विरुद्ध दिशेने ठेवायचं आणि त्यावर सुद्धा बॅटर लावून घेतले आणि मी तिसऱ्या पानावर सुद्धा लावून घेतलेलं आहे. तुम्हाला अजून एखादं पान लावायचं असलं तर लावू शकता किंवा एकच पानाला तुम्हाला लावायचं असेल तर तसंही तुम्ही करू शकता. तर इथं सगळ्या बाजू आपल्याला आतमध्ये फोल्ड करून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते बॅटर बाहेर येणार नाही आणि व्यवस्थित आपला रोल तयार होईल एकसारखा असा. इथं मी रोल तयार करून घेते आणि एका बाजूला मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तर इकडं सगळे रोल तयार करून घेतले आणि एका चाळणीला तेल लावून घेऊन त्यामध्ये हे सगळे रोल ठेवलेले आहेत. आपल्या पाण्याला पण उकळी आलेली आहे. आता हे जी चाळण आहे ती आपल्याला त्या पाण्यावर ठेवायची आहे आणि वर झाकण ठेवून आपल्याला 15 मिनटं हे उकडून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरमध्ये सुद्धा ठेवू शकता आणि ज्यांच्याकडे स्टीमर नसेल त्यांनी असं पातेल्यात पाणी घेऊन वर चाळण ठेवून त्यामध्ये तुम्ही वड्या ठेवून उकडून घेऊ शकता.
15 मिनिटानंतर गॅस बंद करून मी थोडंसं थंड करून घेतलं आणि आता हे चाकू त्यामध्ये घालून बघते. चाकूला जर पीठ लागलं नाही तर समजायचं आपली वडी व्यवस्थित अशी शिजलेली आहे. इथे सगळ्या वड्या मी छान कट करून घेते. या पद्धतीनं व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत आणि आपली व्यवस्थित वडी तयार झालेली आहे. ही वडी तुम्ही न तळता अशीच उकडलेली वडी अशीच खाऊ शकता किंवा मग तव्यावर थोडंसं तेल टाकून फ्राय करून सुद्धा खाऊ शकता किंवा मग तळून सुद्धा घेऊ शकता. आता वडी तळायसाठी मी इथं लोखंडाची कढई घेतलेली आहे. त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल छान असं तापलं की त्यामध्ये आपल्याला वड्या सोडून घ्यायच्या आहेत आणि छान अशा गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घ्यायच्या आहेत. गॅस मीडियम ठेवायचा आहे जेणेकरून आपली वडी व्यवस्थित तळली जाईल. जर तुम्हाला वडी मऊ हवी असेल तर तुम्ही मोठ्या गॅसवर एक थोडा वेळ फक्त तळून घेऊ शकता. जास्त वेळ तळायची गरज नाही. आणि जर तुम्हाला कुरकुरीत वडी हवी असेल तर तुम्ही मीडियम गॅस ठेवून जरा जास्त वेळ तळून घ्या म्हणजे ती वडी कुरकुरीत होईल. छान अशा आळू वड्या बनवून आपल्या तयार झालेल्या आहेत. इथं बघू शकताय एकदम कुरकुरीत होते वडी. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.